नमस्कार, बेस्ट कल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आज आपण श्री गुरुचरित्र कथासार अंतर्गत अध्याय 2 श्रवण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. हे त्रिमूर्ती दत्तात्रेया, तुला नमस्कार असो. विष्णूचे नाव घेणारा एक शिष्य श्री गुरुचरणांचे ध्यान करीत मार्गाने जात होता. चालून चालून तो दमला. श्रम परिहारासाठी एका झाडाखाली विसावला. क्षणभरात त्याचा डोळा लागला. झोपलेला असताना त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात एक यतीश्वर आले. त्याच्या मस्तकी जटाभार, सर्वांगास भस्म आणि कमरेला पितांबर होता. त्यांनी व्याघ्रचर्म परिधान केले होते. ते यती नामधारकाच्या जवळ आले. त्यांनी त्याच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले. त्याला अभयदान दिले, आश्वासन दिले. तोच त्याला जाग आली. त्याने अवतीभोवती पाहिले, पण कोणीच दिसले नाही. मनोमन आश्चर्य करीत तो पुनश्च मार्गस्थ झाला. तर काय आश्चर्य, काही अंतरावर त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तो आनंदाने पुढे धावला. योग्याला दंडवत घालून तो म्हणाला, हे योगाधीशा, तुझा जय जयकार असो. तूच माझी माता आहेस, तूच माझा पिता. तू अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारा सूर्य आहेस, कृपा सिंधू आहेस. तुझ्या दर्शनाने माझे समस्त दोष नाहीसे झाले आहेत. तू आमच्या उद्धारासाठीच आला आहेस, अशी माझी श्रद्धा आहे. या भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामीराया, तुम्ही कुठून आलात? तुमचे नाव काय? तुम्ही कोठे राहता? नामधारकाच्या हृदयातील उत्कट भाव व त्याची जिज्ञासा जाणून तो योगी म्हणाला, मी स्वर्ग आणि पृथ्वीवरील तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करीत असतो. भीमा व अमरजा या नद्यांच्या संगमावर श्री क्षेत्र गाणगापूर वसले आहे. माझे गुरु श्री नृसिंह सरस्वती त्यांचे हे स्थान. नृसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचा अवतार आहेत. भक्तांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना भवसागरातून सुखरूप तारून नेण्यासाठी ते भूलोकी प्रकट झाले आहेत. अभ्यास करणारे योगी नित्य त्यांचे ध्यान करतात. श्री गुरु नृसिंह सरस्वती कृपांचे सागर आहेत. ते आपल्याला, भक्तांना व शिष्यांना सर्व प्रकारचे सौख्य, ऐश्वर्य व आनंद देतात. त्यांना काहीही कमी पडू देत नाहीत. ते ऐकून नामधारक म्हणाला, स्वामी, मीही श्री गुरूंचे ध्यान करतो. आमच्या वंशातील पूर्वजांपासून सर्वजण त्यांचीच भक्ती करत आले आहेत. असे असताना माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का? आज दैवयोगाने तुमची गळाभेट झाली आहे, तेव्हा कृपा करून या संशयाचे निराकरण करा. योगी म्हणाले, अरे, श्री गुरु भक्तवत्सल आहेत. ते सर्वांवर सारखीच कृपा करतात. ज्यांच्यावर गुरुकृपा आहे त्याला सर्व देवता अनुकूल असतात. तो भक्त कली व काळ यांच्यावरही मात करतो. तू त्यांच्या भक्ती करतोस आणि आपण दीन आहोत असे सांगतोस. याचा अर्थ तुझ्या मनात त्यांच्याविषयी दृढभाव नाही. अरे, श्री गुरु दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा एकत्रित एकरूप अवतार. ते तुझे सर्वतोपरी कल्याण करतील. त्यासाठी त्यांच्या चरणी एकनिष्ठा ठेवून त्यांची भक्ती कर. एखादी वेळी देव कोपले तर श्री गुरु रक्षण करतात, पण श्री गुरु कोपले तर मात्र कोणीही रक्षण करू शकत नाही. नामधारक म्हणाला, स्वामी, श्री गुरु दत्तात्रेय हे त्रिदेवांचे एकत्रित एकरूप अवतार आहेत, हे कसे? तसेच देव कोपले तर गुरु रक्षण करतात, पण गुरु कोपले तर देवही रक्षण करू शकत नाही. हे कोणत्या शास्त्रात व पुराणात सांगितले आहे? कृपा करून माझ्या मनातील हा संदेह दूर करा. योगी म्हणाले, नामधारका, तू हा चांगला प्रश्न विचारलास. वेदवाक्यांच्या साक्षीने मी जे सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐक. ब्रह्मदेवाच्या मुखातून 4 वेद व 18 पुराणे निर्माण झाली. ब्रह्मवैवर्त पुराण हे त्यापैकी एक. द्वापार युगाच्या अंती श्री विष्णू अर्थात नारायण हा व्यास झाला. त्याने लोककल्याणासाठी वेदांची नीट विभागणी केली. ब्रह्मसूत्रांतिकाच्या पुराणांचा विस्तार केला. त्या व्यासाने ऋषींना जी कथा सांगितली तीच मी तुला सांगणार आहे. त्यात ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुचा महिमा सविस्तर सांगितला आहे. ते ऐकताच नामधारकाने योग्याला वंदन केले व म्हणाला, हे योगेश्वरा, आज मोठ्या सौभाग्याने तुमची भेट झाली. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमहात्म्य केव्हा व का सांगितले ते ऐकण्याची मलाही जिज्ञासा आहे. योगीराज संतोषले. ते कथा सांगू लागले. प्रलयकाळी भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात वटपत्रावर शयन करीत होता. त्याला सृष्टीची रचना करावीशी वाटली. तेव्हा त्याने आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले. त्यातून ब्रह्मदेवास प्रकट केले. त्याने 4 दिशांना पाहिले म्हणून तो चतुर्मुखी झाला. त्याला आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असे वाटू लागले. तेव्हा विष्णूने त्याला दर्शन दिले व तू माझी भक्ती कर असे सांगून
सृष्टी रचना करण्याची आज्ञा केली. ब्रह्मदेवाने त्याला वंदन केले, त्याची स्तुती केली व म्हणाला, हे महाप्रभू, मला सृष्टी रचनेचे ज्ञान नाही, मी काय करू? विष्णूने त्याला 4 वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले. त्याला सृष्टी रचनेचे सामर्थ्य दिले. त्यानंतर ब्रह्मदेवाने विविधतेने नटलेले स्थावर जंगम विश्व निर्माण केले. त्यामध्ये घामापासून उत्पन्न होणारे, अंड्यातून जन्मास येणारे, गर्भाशयातून प्रसवणारे व वृक्ष वनस्पती आदी अशा 4 प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली. ब्रह्मवैवर्त पुराणात सुताने शौनकादी श्रेष्ठींना त्याविषयी सविस्तर वर्णन स्वतः सांगितले आहे. त्यानंतर ब्रह्मदेवाने सनकादिक मानसपुत्र मरीची आदी सप्तर्षी देव आणि दैत्य उत्पन्न केले. मग त्याने काळाचे 4 विभाग केले. त्या प्रत्येक भागाला अनुक्रमे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग ही नावे दिली. त्यांचे पृथ्वीवर क्रमाने आगमन होते. त्या प्रत्येक युगाचा स्वतःचा असा विशिष्ट वेश आहे, स्वभाव आहे, कार्यप्रभाव आहे. कृतयुग म्हणजेच सत्ययुग. ते सत्यवचनी, वैराग्याशील, ज्ञानी व सत्वगुणांची वृद्धी करणारे होते. त्याने शुभ्र वस्त्र परिधान केले होते. त्याने यज्ञोपवीत व रुद्राक्षमाळा धारण केल्या होत्या. हातात कंगणे घातली होती. ब्रह्मदेवाच्या आज्ञेने ते पृथ्वीवर आले. त्याने आपल्या स्वभावाला अनुसरून लोकांना सत्प्रवृत्त व सन्मार्गी केले. तपश्चर्येचा मार्ग प्रकट करून जनोद्धार केला. कृतयुगाचा अवधी पूर्ण होताच ब्रह्मदेवाने त्याला परत बोलावून घेतले. त्रेतायुगास पृथ्वीवर पाठवले. ते स्थूल देहाचे होते. त्याच्या हाती यज्ञाची सामग्री होती. ते विवेकी, वैराग्यशील व धर्मशास्त्र प्रवर्तक होते. कृतयुग म्हणजेच मूर्तिमंत यज्ञच. पृथ्वीवर आल्यानंतर त्याने आपल्या स्वभावाला अनुसरून धर्माचा व शास्त्रांचा प्रसार केला. कर्ममार्गाची स्थापना केली. त्या युगात लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेत आपला कार्यकाळ पूर्ण करून ते आनंदाने परत गेले. मग ब्रह्मदेवाने द्वापारयुगाला पाठविले. त्याच्या हातात खड्ग, धनुष्यबाण ही आयुधे दिली. हे उग्र, शांत, निष्ठुर व दयावान अशा मिश्र स्वभावाचे होते. त्या युगात जगामध्ये पाप व पुण्याचे प्रमाण समसमान असते. त्याने पृथ्वीवर आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे कार्य केले व ब्रह्मदेवाकडे परतले. त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला पाचारण केले. ते वृद्धी आणि वैराग्य शून्य होते. पिशाच्यासारखे मुख असणाऱ्या त्या कलीच्या अंतकरणात एकसारखे हीन विचारच येत होते. ते ब्रह्मदेव सन्मुख नग्नावस्थेत आले. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच ते आले होते. त्यांनी उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिश्न धरले होते. ते रडत, हसत, वेडावत, धडपडत शिव्या देत आले. ब्रह्मदेवापुढे अधोमुख उभे राहिले. त्याची लक्षणे पाहून ब्रह्मदेवाने विचारले, तू लिंग आणि जीभ का धरली आहेस? कलियुग म्हणाले, मी सर्व लोकांना जिंकू शकतो, पण ते लोक आपली वाणी, रसना व कामवासना ताब्यात ठेवतात. त्यांना मी काहीच करू शकत नाही. तुम्ही मला पृथ्वीवर पाठवू इच्छिता, पण माझा स्वभाव आपणास ठाऊकच आहे. मला धर्माने वागलेले आवडत नाही. मी स्वच्छंदी आहे, निद्रा व कलहप्रिय आहे. परद्रव्य आणि परस्त्रीवर डोळा ठेवणारे हे मला बंधू वाटतात. पक्षपात करणारे, हेवा करणारे, ढोंगी, प्रपंचात आसक्त असणारे, छळ करणारे, बाहेरून संन्यासी पण अंतकरणात प्रबळ भोगवासना असणारे, स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते दुष्कर्म करणारे हे मला प्राणप्रिय मित्र वाटतात. मी दुर्जनांचा आप्त व पुण्यवान सज्जनांचा वैरी आहे. ब्रह्मदेव त्याला म्हणाला, तू पृथ्वीवर जा. तेथे तुझ्या प्रभावाने लोक अल्पायुषी होतील. त्यांची शक्तीही कमी असेल, पण तरीही जे लोक तपश्चर्या व अनुष्ठाने करतील, भगवत भक्ती करतील, त्यांना त्यांचे लवकर फळ मिळेल. ब्रह्मदेव म्हणाला, तू काळाला बरोबर घेऊन जा. त्यांच्या प्रभावाने लोकांची धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल. त्या योगी तुमचे कार्य सोपे होईल. कलियुग म्हणाले, श्रीहरी शंकराचे ध्यान करणारे, काशीत निवास करणारे, धर्माचरण, तीर्थयात्रा, पुराण श्रवण, जप, तप, अनुष्ठाने करणारे, राग व द्वेष नसणारे, शांत स्वभावाचे, पुण्य करणारे, विवेकी अशा लोकांना पाहताच माझा प्राण कासावीस होतो. पण स्त्री पुत्रांतिकावर आसक्त असलेले, जन्मदात्यांचा तिरस्कार करणारे, वेदशास्त्रांची निंदा करणारे, हरिहरामध्ये भेद करणारे, हे सर्व माझ्या स्वभावाला अनुरूप वर्तन करणारे असल्याचे मला वाटते. जे माझे वैरी आहेत ते मला उपद्रव देतात, मला जराही दया दाखवत नाहीत. त्यावेळी मी काय करावे? ब्रह्मदेव म्हणाला, काळजी करू नकोस. तुझे भूलोकी पदार्पण होताच लोक तुला अपेक्षित असेच वर्तन करतील. तुझ्या प्रभावाने बहुतेक सर्वच लोक पीडित होतील, पण ज्यांच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही ते तुला कधीही वश होणार नाहीत. असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील. तू त्यांना सहाय्य कर.
कलियुग म्हणाले, मी दुष्ट स्वभावाचा आहे, धर्माचरण करणाऱ्यांना कसे सहाय्य करणार? ब्रह्मदेव म्हणाले, निर्मळ मनाचे, धैर्याने वागणारे, शुद्ध बुद्धी असणारे, निर्लोभी, माता पिता, देव, ब्राह्मण, गायी, तुळशी यांची सेवा करणारे, गुरूंची सेवा करणारे, भेदभाव विरहित जीवन जगणारे तेच साधू. तू त्यांना कधीही त्रास देऊ नकोस, त्यांना सहाय्य कर, ही माझी आज्ञा आहे. संदीपकाची गुरुभक्ती. पूर्वी गोदावरी तीरी अरण्यामध्ये अंगिरस ऋषींचा आश्रम होता. त्यात पैल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. त्यांचे अनेक शिष्य होते. ते वेदशास्त्राधिकांचा अभ्यास करायचे. संदीपक हा त्यांच्यापैकीच एक शिष्य. तो विद्वान आणि थोर गुरुभक्त होता. एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना बोलवले व म्हणाले, तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. शिष्य म्हणाले, गुरुजी, तुमचे वचन आम्हाला प्रमाण आहे. जे सांगायचे आहे ते सांगा. वेदधर्म म्हणजे मी जन्मांतरी अनेक पापकर्म केलेली आहेत. त्यापैकी तपश्चर्येने बहुतांश पातके संपली आहेत. जे दुष्कर्म शेष राहिली आहेत ते भोगल्याशिवाय संपणार नाही. त्यासाठी मी काशीला जाऊन राहणार आहे. त्यावेळी तुमच्यापैकी कोण बरोबर येऊन माझी सेवा करेल ते सांगा. ते ऐकताच सर्व शिष्यमंडळी एकमेकाकडे पाहू लागली. तेव्हा संदीपक विनम्रतेने म्हणाला, गुरुजी, जो दुःखभोग तुम्हाला भोगायचा आहे तो या देहाच्या पतनापूर्वीच भोगून पापक्षालन करा. त्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळणार नाही, हे मलाही मान्य आहे. मी तुमची सेवा करण्यास तयार आहे. हे ऐकून वेदधर्मांना समाधान वाटले. ते म्हणाले, बाबा रे, नीट विचार कर. दुःख भोगताना मी कुष्ठरोगी होईल, अंगहीन होईल, पांगळा होईल, मला अंधत्व येईल, तुला 21 वर्ष मला सांभाळावे लागेल. हे एक तर खडतर सेवाव्रतच असेल. त्याला तुझी तयारी आहे का? संदीपक म्हणाला, गुरुजी, तुम्ही कृपा केली तर तुमचे सर्व पापभोग भोगण्यास मी तयार आहे. वेदधर्म म्हणाले, तुझी सद्भावना मी जाणतो, पण ज्याचे कर्म त्यानेच भोगले पाहिजे. अन्य कोणालाही देता येत नाही. माझे देह प्रारब्ध मीच भोगणार आहे. त्यावेळी माझी सेवाशुश्रूषा करताना तुला कधीच कष्ट पडणार नाही. संदीपक म्हणाला, गुरुजी, माझ्यासाठी तुम्हीच काशी विश्वनाथ आहात. तुमच्यासाठी मी कितीही कष्ट सोशील. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकाला बरोबर घेऊन काशीस गेले. तेथे मणिकर्णिकेच्या उत्तरेस वास्तव्य केले. मणिकर्णिकेत स्नान करून विश्वनाथाची पूजा करणे असा त्यांचा नित्यनेम होता. काही काळाने वेदधर्माला कुष्ठरोग झाला. जखमाने शरीर अमंगल दिसू लागले. हातापायाची बोटे झडली. त्यातच अंधत्व आले. ते दुःख त्यांना सहन होईना. ते संदीपकावर रागवायचे, त्याची निंदा करायचे. महाव्याधीने त्यांचा स्वभाव पार बदलून गेला होता. ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर, शिवराळ असे झाले होते. ते अशब्द बडबडायचे. संदीपकाला परस्पर विरोधी आज्ञा देऊन अतिशय त्रास द्यायचे. त्यांच्या जागी दुसरा कोणी असता तर नक्कीच पळून गेला असता, पण तो डगमगला नाही. अनंत हालापेष्टा सोसून गुरुसेवेत अहोरात्र तत्पर राहिला. तो गुरुचे गुणदोष कधीच मनात आणत नसे. गुरुसेवेत तो स्वतःला विसरून गेला होता. त्याला स्वतःसाठी वेळ मिळत नसे. देवदर्शनालाही जाता येत नसे, पण याबद्दल त्याला कधीही खंत वाटली नाही. संदीपकाची हे एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून काशी विश्वनाथ प्रसन्न झाला. त्याने त्याला दर्शन दिले व म्हणाला, तुझी गुरुभक्ती पाहून मी संतुष्ट झालो आहे. तरी इष्ट वर मागून घे. संदीपक गुरुकडे गेला व म्हणाला, गुरुजी, भगवान शंकर प्रसन्न होऊन मला वर देत आहेत. तुमची व्याधी बरी व्हावी असा वर मागू का? ते ऐकून वेदधर्म म्हणाला, ज्याला मुक्ती हवी आहे त्याने कृत पापांचे भोग भोगूनच संपवावेत असे धर्मशास्त्र सांगते. मी तेच करीत आहे. म्हणून माझ्या व्याधीनिमित्त ईश्वराला प्रार्थना करू नकोस. संदीपक शंकरापाशी गेला व म्हणाला, देवा, मला आपल्याकडून कोणतेही वरदान नको आहे. शंकराला आश्चर्य वाटले. तो वैकुंठास गेला. तेथे विष्णूला व देवांना संदीपकाचा वृत्तांत सांगितला. विष्णूला मोठे नवल वाटले. त्या गुरु शिष्यांना भेटण्यासाठी तो स्वतः काशीस आला. संदीपकाची गुरुसेवा पाहून परम संतुष्ट झाला. त्यांनी संदीपकाला दर्शन दिले व म्हणाला, तुझी एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. गुरुभक्त शिष्य मला जीव की प्राण वाटतात. मी त्यांचे सर्व मनोरथ पुरवितो. तेव्हा तूही वरदान मागून घे. संदीपक म्हणाला, देवा, गुरु हेच माझे सर्वस्व आहे. माझ्यासाठी गुरु हाच देव, गुरु हेच तीर्थ, गुरुसेवा हाच परमार्थ आहे. गुरु वाचून कुणीही मोठा नाही. माझ्या गुरूंनी मला सर्व काही दिले आहे. हे प्रभू, हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांनाही तुम्ही दर्शन देत नाही. तेथे मी तुमचा भक्त नसून मला दर्शन दिलेत. यातच गुरु महात्म्य किती थोर आहे हे स्पष्ट होते. म्हणून तुम्हाला काही द्यायचे असेल तर मला न देता माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ होऊन माझ्या हातून उत्तरोत्तर चांगली गुरुसेवा घडावी यासाठी आशीर्वाद द्या. हा होता अध्याय 2. धन्यवाद.